डोंबिवलीमध्ये सिमेंट मिक्सर आणि डंपरची समोरासमोर धडक झाली आहे। भीषण अपघातामध्ये 3 जण जखमी झाले। रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे। दोन्ही अवजड वाहनांची समोरासमोर टक्कर झाली। रस्त्यावरच गाड्या उलटलेल्या आहेत। आपण ही दृश्य पाहू शकतोय। सिमेंट मिक्सर आणि डंपरने समोरासमोर धडक दिलेली आहे आणि त्यामुळे हा अपघात जो आहे तो घडलेला आहे। जेजुरीच्या मंदिर परिसरात भाविकांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही जणांकडून दमदाटी केली जाते असा आरोप आहे। पार्किंगसाठी नाही, पार्किंगची दातमध्ये आणि ते केलेले पार्किंग केलेलं नाही। आम्ही ऐका ना, आम्ही ज्यावेळेस एंटर केलं त्यावेळेस आम्ही जेजुरीत आलो म्हणून 60 रुपये कर दिलेला आहे आणि आम्ही रोडला गाडी लावलेली। तुम्ही काय म्हणताय रोडला झाड आम्ही लावून आम्ही सावली केलेली आहे। तुम्ही इथं गाडी लावू शकत नाही तर 100 रुपये द्यावे लागतील। अहो तुम्ही तिथं लुटताय 100 रुपये। मोठी बातमी। विशास शर्मा आत्महत्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलाय। पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याची सीबीआयकडून पुन्हा नोंद घेण्यात आली आहे। सीबीआयचं पथक भोपाळमध्ये दाखल झालं। उद्यापासून तपासाला सुरुवात होणार आहे। सीबीआयने भोपाळ पोलिसांकडून तपास आपल्या हाती घेतलाय। उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर पाटील हा आता अटकेत आहे। उल्हासनगर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। मृताच्या कुटुंबाच्या आरोपानंतर सागर पाटीलला अखेर बेड्या ठोकल्या। गोळीबार प्रकरणात चौथ्या आरोपीला अटक करत पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे।